माझे नाव राज आहे. मी माझ्या वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. मी माझ्या वडिलांचं मृत्यूपत्र अनेक वेळा वाचलं होतं. ते पाहून माझं रक्त उसळत होतं. 2च दिवसांपूर्वी माझ्या वडिलांचं निधन झाल्यामुळे मला अचानक लंडनहून भारतात परत यावं लागलं. माझ्या वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर त्यांच्या वकिलाने मला त्यांचं मृत्यूपत्र दिलं. त्यामुळे त्या पत्राला बघून मी रागाने लाल झालो. मी लंडनमध्ये पेट्रोल पंपावर काम करायचो. मला जो काही पगार मिळत होता तो मी माझ्या किरकोळ खर्चासाठी काढून बाकीचे पैसे माझ्या वडिलांकडे पाठवायचो. पैसे वाचवून आणि गावातील काही जमीन विकून माझ्या वडिलांनी दिल्लीसारख्या शहरात घर आणि काही दुकाने घेतली होती. मी गेल्या 10 वर्षांपासून माझ्या वडिलांना पैसे पाठवत होतो. मी वयाच्या 17व्या वर्षी लंडनला गेलो होतो आणि आता मी 27 वर्षांचा आहे. अचानक वडिलांच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतर मला नोकरी सोडावी लागली, कारण ते लोक मला सुट्टी देण्यास तयार नव्हते. मला विश्वास होता मी जे काही पैसे घरी पाठवले ते पैसे माझ्या वडिलांनी माझ्यासाठी सुरक्षित ठेवले असावेत, याचाही मला आधार मिळेल. त्यामुळे दिल्लीला जाताच मी काही छोटं मोठं काम करून तिथे स्थायिक होईल. परंतु माझ्या वडिलांचं मृत्यूपत्र वाचून मला धक्का बसला होता. मृत्यूपत्रात असं लिहिलं होतं की तुला लंडनला जाण्यासाठी पैशांची गरज होती, म्हणून माझ्या जमिनीचा काही भाग विकून मी पैशांची व्यवस्था केली आणि ते पैसे मी तुला दिले. त्यामुळे या घरावर आणि पप्पाच्या उरलेल्या संपत्तीवर फक्त सुनैनाचा हक्क आहे. तुला तुझा वाटा अगोदरच मिळाला आहे, जेव्हा तू लंडनला गेला होता. मग हे वाचून माझा पूर्ण भ्रमनिरास झाला. ती लहानपणीपासून वेडी माझी सावत्र बहीण होती, जिच्या मानसिक आजारावर उपचार सुरू होते. पप्पांनी सर्व काही तिच्या नावावर कसं केलं? असो, ही एवढी मोठी गोष्ट नसती जेव्हा फक्त सुनैनाच्या नावावर संपत्तीचा काही भाग असता. आता मी तिला एक वेडी व्यक्ती असं समजून स्टॅम्प पेपरवर सही करायला लावली असती आणि सर्व काही माझ्या नावावर हस्तांतरित केलं असतं. परंतु पप्पांच्या मूर्खपणाला आणि स्वार्थाला काही सीमाच नव्हती. मृत्यूपत्रात असंही लिहिलं होतं की जो व्यक्ती सुनैनाशी लग्न करेल तोच पप्पांकडील सर्व पैसे काढून घेऊ शकेल. तो व्यक्ती तिला घटस्फोट देऊच शकणार नाही आणि तो कधीही दुसरं लग्न करणार नाही. म्हणजे माझ्या वडिलांनी माझी अनेक वर्षांची मेहनत पाण्यात घालवली. त्यांनी माझ्या हातात एकही पैसा शिल्लक सोडला नव्हता. पप्पांची मालमत्ता आता करोडोंपर्यंत पोहोचली होती, जी त्यांनी एकेकाळी लाखात विकत घेतली होती. वडिलांचं मृत्यूपत्र वाचून मला खूप राग आला. अशा मृत्यूपत्राचा काय उद्देश होता? वडिलांनी आपली संपत्ती अनोळखी व्यक्तीला कशी काय दिली? मी सुनैनाचं लग्न कोणाशी तरी करून दिलं असतं तरी त्यातलं काहीच मला मिळालं नसतं, कारण मला माझ्याच वडिलांच्या घरी राहण्याची परवानगी नव्हती. ज्याचं सुनैनाशी लग्न होईल तोच या घरात राहू शकतो. माझ्यासाठी हे एक विचित्र मृत्यूपत्र होतं. सोबतच पप्पाने माझ्या नावाने लिहिलेलं अजून एक पत्र पण होतं. ते वाचावं असं मला वाटलं नाही. मला पप्पांचा खूप राग आला होता. मी सर्व काही ड्रॉवरमध्ये फेकून दिलं आणि मला माहीत होतं की सुनैना वेडी आहे. तिला प्रॉपर्टीची गरज आहे. प्रॉपर्टीच्या लोभाने कोणीही तिच्याशी लग्न करेल आणि आयुष्यभर तो तिची काळजी घेईल. तू एक पुरुष आहेस. तू स्वतःची व्यवस्था करू शकतोस. वडिलांनी अशाच गोष्टी त्या पत्रात लिहिल्या असाव्यात. त्यामुळे मला ते पत्र वाचावं असं अजिबात वाटलं नाही. म्हणून मी ते पत्र ड्रॉवरमध्ये ठेवलं आणि ड्रॉवर बंद केला. दुसऱ्या दिवशी वकील माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, राज, तुला हे घर रिकामं करावं लागेल. तू या घरात फक्त सुनैनाच्या उपस्थितीने आणि तिच्या संमतीनेच राहू शकतो. मला वकिलांचं बोलणं ऐकून अतिशय राग आला. मी वकिलांना आश्चर्याच्या संमिश्र भावनेने म्हणालो, ती वेडी आहे. तिला संमती व्यक्त करण्याइतकी अक्कल नाही. आणि मग मी सावत्र का असेना तिचा भाऊ आहे. हे माझ्या वडिलांचंही घर आहे. माझं म्हणणं ऐकून वकील मला म्हणाले, मृत्यूपत्रही तुझ्याच वडिलांचंच लिहिलेलं आहे. तुझ्याकडे आज संध्याकाळपर्यंतचा वेळ आहे. एकतर तू सुनैनाला या घरी परत घेऊन ये, अन्यथा मी संध्याकाळी परत येईल तुला या घरातून हाकलून देण्यासाठी आणि मी घराला कुलूप लावून सील लावेल. असं सांगून वकील तिथून निघून गेला. मला असं वाटलं मी माझं डोकं भिंतीवर आपटायला पाहिजे. सुनैना 22 वर्षांची होती, परंतु ती
तिची बुद्धी 10 ते 12 वर्षांच्या मुलासारखी होती. तिला रागाच्या भरात घरातील वस्तू उचलून समोरच्या व्यक्तीला मारायची सवय होती. मी तिला घरी कसं आणू शकेल? ती माझ्यामुळे शेजाऱ्यांच्या मुलांचं आयुष्य म्हणजे जगणंच कठीण करेल. मी आतून खूप अस्वस्थ होतो, परंतु माझ्या वडिलांनी माझ्याकडे दुसरा पर्यायच सोडला नव्हता. दुपारीच मी सुनैनाला घेण्यासाठी त्या मानसिक रुग्णालयात पोहोचलो आणि त्या डॉक्टरांना मी सांगितलं की मी सुनैनाचा भाऊ आहे आणि मी तिला घरी परत घेऊन जाण्यासाठी इथे आलो आहे. सुरुवातीला ते डॉक्टर माझ्या बोलण्याला सहमत नव्हते. सुनैनाला माझ्यासोबत पाठवायचं सोडून तो डॉक्टर मला म्हणाला, सुनैनाच्या वडिलांनी सुनैनाला इथे ॲडमिट करून दिलं आहे. त्यांच्या संमतीशिवाय आम्ही सुनैनाला तुमच्यासोबत पाठवू शकत नाही. मी डॉक्टरांना सांगितलं की मी सुनैनाचा भाऊ आहे आणि माझे वडील वारले आहेत, त्यामुळे आता सुनैनाची काळजी घेण्याची जबाबदारी माझीच आहे. माझं म्हणणं ऐकूनही मला कळत नव्हतं का बरं सुनैनाला माझ्यासोबत पाठवण्यासाठी डॉक्टर मला नकार देत होते. आणि जेव्हा मी डॉक्टरांना धमकी दिली की तुम्ही मला माझ्या बहिणीला इथून नेण्यापासून रोखू शकत नाही, मी तुमच्याबद्दल पोलिसांकडे तक्रार करेन. नंतर डॉक्टर लाईनवरती आले आणि सुनैनाला ते माझ्यासोबत पाठवण्यासाठी तयार झाले. डॉक्टरांनी मला काही कागदपत्रांवरती सह्या करायला लावल्या आणि एका नर्सला सुनैनाला आणायला सांगितलं. काही वेळानंतर लांब मोकळ्या केसांची अतिशय सुंदर मुलगी हातात फुलांची फांदी घेऊन माझ्यासमोर उभा होती. माझ्याकडे ती लक्षपूर्वक पाहत होती. मी तिला 10 वर्षांनंतर पाहत होतो आणि कोणत्याही दृष्टिकोनातून असं दिसून आलं नाही की ती एक वेडी आहे. तिचं सौंदर्य पाहून कुणीही तिच्यावरची नजर हटवायला विसरू शकणार नाही. मी 10 वर्षांपूर्वी तिला पाहिलेलं होतं. ती तेव्हाही सुंदरच होती, परंतु आता तिचा रंग आणखीनच जास्त उजळ झाला होता. ती माझ्याकडे घाबरलेल्या नजरेने पाहत होती. डॉक्टर म्हणाले, सुनैना, हा तुझा भाऊ आहे. तो तुला न्यायला आला आहे. तू आता त्याच्या घरी राहशील. हे ऐकून ती का फिकी पडली ते मला कळलं नाही. ती म्हणाली, मला कुठेही जायचं नाही आहे. मला फक्त स्वतःची काळजी घ्यायची आहे. मी पप्पांकडेच जाईल. मला माझ्या पप्पांकडे घेऊन जा. मी पप्पांशिवाय इतर कोणाकडेही जाणार नाही. प्रत्येकजण मला इथे मारतो. मला तर माझ्या घरी कोणालाही आणायचं नव्हतं. तिला घरी घेऊन जाणं ही माझ्यासाठी फार मोठी मजबुरी होती. मी बळजबरीने उभं राहून सुनैनासमोर गेलो. मी म्हणालो, सुनैना, मी तुझा राजदादा आहे. नीट बघ आणि मला ओळख. मी तुला पप्पांकडे पण घेऊन जाईल, पण तुर्तास तुला माझ्यासोबत माझ्या घरी राहावं लागेल. पप्पा नुकतेच बाहेर गेले आहेत. ते परत आल्यावर मी तुला पप्पांकडे नक्की घेऊन जाईल. मी तिला आठवण करून दिली. तेव्हा ती माझ्याकडे लक्षपूर्वक पाहू लागली आणि मग कदाचित तिला मी आठवलं असेल. अचानक ती खूप खुश झाली. सुनैना अचानक मला म्हणाली, राजदादा. मी म्हणालो, हो, तुझाच राजदादा. आणि मग मी खिशातून काही चॉकलेट्स काढली. चॉकलेट्स बघून तिचे डोळे चमकले. मी म्हणालो, सुनैना, चल, माझ्यासोबत चल. माझ्याकडे अशी बरीचशी चॉकलेट्स आहेत. मी ते सर्व तुला देईल. तिने माझ्या हातातून चॉकलेट्स घेतली आणि माझ्यासोबत ती यायला तयार झाली. सगळ्यात अगोदर मी तिला बाजारात नेलं आणि तिच्यासाठी खूप छान छान कपडे आणले. वकील येण्यापूर्वी मला तिच्यासाठी काहीतरी ठरवायचं होतं. ती माझ्यावरती खूप खुश होती. मी तिच्यासाठी किती छान ड्रेसेस घेतले होते. परंतु मी परत जायला घरी निघालो तेव्हा सुनैनाची नजर एका खेळणीच्या दुकानावरती पडली. ती म्हणू लागली, राजदादा, मला खेळणी घ्यायची आहे. ती मला राज म्हणण्याऐवजी राजदादा म्हणायची. मी तिला खेळण्यांच्या दुकानात घेऊन गेलो. मला वाटलं ती एखादी बाहुली विकत घेईल, परंतु ती अनेक प्रकारची खेळणी तिथून उचलू लागली. माझ्या खिशात सध्या इतके पैसे नव्हते. मी प्रेमाने सुनैनाला म्हणालो, आता तू फक्त एक डॉल घे. उद्या मी तुला खूप सारी खेळणी घेऊन देईल. पण ती खूप हट्ट करू लागली. मग मला सुनैनावरती राग येऊ लागला
रागाने मी तिच्याकडून सर्व खेळणी हिसकावून घेतली आणि तिथे जागेवर परत ठेवली. तिचा हात धरला आणि जबरदस्तीने तिला कारमध्ये बसवून मी घरी आणलं. ती लहान मुलीसारखी हट्ट करत होती आणि ती जोरजोरात रडत देखील होती. 1 तासात त्या वेड्या मुलीची कृती पाहून मी वैतागलो होतो. पण मला माझ्या मृत वडिलांचा राग यायला लागला होता. मला माहीत नाही का त्यांनी मला अडचणीत टाकलं होतं. सुनैना त्यांच्या दुसऱ्या बायकोची वेडी मुलगी होती. त्यांनी त्यांच्या मुलीची काळजी घेण्यासाठी जिवंत राहायला हवं होतं. सुनैना माझ्या सावत्र आईच्या पहिल्या पतीपासून झालेली मुलगी होती. माझी आई हे जग सोडून गेली तेव्हा मी फक्त 10 वर्षांचा होतो. माझ्या वडिलांनी दुसरं लग्न केलं तेव्हा माझी सावत्र आई या घरात नववधू म्हणून आली होती. म्हणून जपानी बाहुलीसारखी दिसणारी 3 वर्षांची मुलगी सुनैनाला पण तिने सोबत आणलं होतं. परंतु ती थोडी वेडी होती. माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं, सुनैना तुझी बहीण आहे, तिला आजपासून तू तुझी बहीणच समज. पण मी रागाने माझ्या वडिलांना म्हणालो होतो, ही मुलगी माझी बहीण नाही. मी स्वतःची बहीण हिला कधीही मानू शकणार नाही. मला माझी सावत्र आई किंवा माझी सावत्र बहीण कधीच आवडली नाही. जेवल्यानंतर मी दोघांशी अजिबात बोललो नाही. मी सतत एकटा माझ्या रूममध्ये बसून राहायचो, नाहीतर माझ्या मित्रांसोबत बाहेर जायचो. शाळेतून परत आल्यावर हाच माझा नित्यक्रम होता. मी आई आणि मुलगी दोघींना नेहमी दुर्लक्ष करायचो. पण मला या सुनैना नावाच्या मुलीचा तिरस्कार वाटू लागला जेव्हा माझे नातेवाईक तिच्यावर जास्त प्रेम करायचे. माझ्यापेक्षा ती आपली खरी मुलगी असल्यासारखं त्यांनी तिला आपल्या मांडीवर घेतलं आणि माझी सावत्र आई हे सर्व बघायची आणि माझं रक्त उसळायचं. जेव्हा मी माझ्या वडिलांना एका वेड्या मुलीच्या प्रेमात पडलेलं पाहिलं तेव्हा मला माहीत नाही का मला त्यांच्यावर खूप राग आला होता. ते जाणून घेण्यासाठी मी लहान असताना एकदा माझ्या खेळण्यांशी खेळत होतो. जेव्हा सुनैना माझी खेळणी घेण्याचा आग्रह करू लागली तेव्हा मी तिला म्हणालो, माझ्या खेळण्यांना हात लावलास तर बघ. परंतु ती जोरात रडू लागली आणि माझ्यासमोर हट्ट करू लागली. मी तिच्या तोंडावर जोरात चापट मारली. माझी चापट खूप जोरात होती. ती खूप दूर जाऊन पडली होती. यावेळी माझे वडील घरात आले होते. हे पाहून माझी सावत्र आई देखील माझ्याकडे रागात बघू लागली आणि त्यानंतर माझ्या वडिलांनी मला खूप मारलं. तुझी हिंमत कशी झाली एका निरागस मुलीवर हात उचलण्याची? त्यानंतर मी सुनैनाचा तिरस्कार करू लागलो. माझा त्या वेडीबद्दलचा तिरस्कार वाढतच गेला. मग वयाच्या 17व्या वर्षी मी माझ्या अभ्यासाला बाय बाय केलं आणि वडिलांकडे हट्ट करू लागलो की मला लंडनला जायचं आहे. माझा एक मित्र त्याच्या वडिलांसोबत तिथं गेला होता आणि मीही त्याच्यासोबत तिथे गेलो होतो. माझ्याकडे कोणतीही पदवी नव्हती म्हणून मी पेट्रोल पंपावर नोकरी पत्कारली. 10 वर्षानंतर माझ्या वडिलांनी स्वतःच्या मुलाऐवजी त्यांच्या सावत्र मुलीला सर्व काही दिलं होतं. ती मला हट्ट करत होती आणि मला तिचा राग आला की मी तिला तिच्या चेहऱ्यावर थप्पड मारली. पण मला माहीत नव्हतं की ही थप्पड माझ्यासाठी एवढी मोठी समस्या बनेल. ती जोरात ओरडली आणि ती रडायला लागली. घरी आल्यानंतरही तिचे रडणे कमी होत नव्हते. संध्याकाळ झाली होती. वकील कधीही घरी पोहोचू शकले असते. आता मला माझ्या कृतीचा राग आला. मी या वेडीला का मारलं असेल? मला खूप वाईट वाटलं. मी पुन्हा सुनैनाकडे आलो. मी सुनैनाला म्हणालो, हे बघ, मी उद्या तुला खूप खेळणी आणून देईल. आत्ता तू गप्प बस. पण ती लहान मुलीसारखी रडत होती. राजदादा, खूप वाईट आहेस. तू मला चापट मारलीस. ती रडत रडत म्हणाली, मी पप्पांना तुझं नाव सांगेन. त्यांना घरी येऊ दे. त्या वेडीला पप्पा मेले आहेत हे देखील माहीत नव्हतं. मी तिला खूप प्रयत्न करून गप्प केलं. 2-3 चॉकलेट्स खाऊनच ती शांत झाली. नंतर माझ्या सांगण्यावरून तिने तोंड धुवून घेतलं, हात धुतले आणि तिने कपडे बदलले होते. जर ती गप्प राहिली असती तर ती खूप छान दिसली असती. तिच्याकडे पाहून कोणाला ती वेडी वाटली नसती. पण ती नक्कीच वेडी होती. असो, वकील घरी पोहोचल्यावर त्यांनी सुनैनाला विचारलं, राजबद्दल तुझा दृष्टिकोन कसा आहे? हे ऐकून सुनैनाने माझ्याकडे एकटक लावून पाहिलं. मी घाबरलो, कारण मी तिला चापट मारली आहे हे ती त्या वकिलांना सांगेल असं मला वाटलं. ती म्हणाली,
राजदादा घाणेरडा आहे आणि हे ऐकून मला अतिशय भीती वाटली. मग ती म्हणाली, राजदादा माझ्यासाठी खेळणीच घेत नाही. वकील हसले आणि म्हणू लागले, मी तुझ्या भावाला पैसे देईल, तो तुला खूप खेळणी विकत घेऊन देईल. वकिलाने मला चेक दिला. तो म्हणाला, तुझ्या वडिलांनी घेतलेले दुकान अर्धे विक्री केले. त्या पैशांचा त्यांनी सुनैनाच्या उपचारांसाठी खर्च केला आणि आता ती घरी असल्यामुळे तिच्या भविष्यासाठी निम्मी रक्कम बँकेत जमा आहे आणि जर तुम्ही तिची काळजी घेणार असाल तर तुम्ही हा चेक ठेवा. सुनैनाच्या लग्नानंतर हा चेक दर महिन्यात तिच्या नवऱ्याकडे जाईल. हे ऐकून मला अधिकच हेवा वाटला. मी तो चेक त्यांच्याकडून घेतला. तो 50,000चा चेक होता. न कमवता 1 महिना आरामात घालवता आला असता. दुसऱ्या दिवशी मी सुनैनासाठी खूप खेळणी आणली. ती खूप खुश होती. दिवस असेच निघून जात होते आणि मी माझं डोकं चालवत होतो की या सुनैना नावाच्या वादळापासून कसं दूर व्हावं. सुनैनापासून माझी सुटका करावी आणि सर्व संपत्तीही मिळवावी अशी माझी इच्छा होती. मग मी माझ्या एका विश्वासू मित्राशी बोललो की मला एक मूर्ख मुलगा हवा आहे, ज्याच्याशी मी माझ्या बहिणीचं लग्न करू शकेल आणि मग त्याच्याकडून सर्व पैसे माझ्या नावावर परत मिळवून घेईल. माझे म्हणणे ऐकून माझा मित्र म्हणाला, मला असा मुलगा शोधूनही सापडणार नाही. त्या मुलाला सुद्धा सुनैनाच्या पैशाचं आमिष दाखवून लग्न लावणे खूप अवघड आहे. जर तो करोडोंचा मालक आहे हे त्याला कळलं तर तो तुलाच घरातून हाकलून देईल. माझा मित्र पण बरोबर होता. मग माझा मित्र मला म्हणाला, बघ राज, मला एक कल्पना सुचली आहे. जर तू मान्य केलंस तर सर्व मालमत्ता तुझ्याच नावावर येईल आणि तुला अजिबात कामं करावी लागणार नाही. नाहीतर सर्व मालमत्ता हातातून निसटून जाईल. मी म्हणालो, ठीक आहे, ही कसली कल्पना सुचली आहे तुला? आणि नंतर माझ्या मित्राने मला जे काही सांगितलं ते माझं रक्त उसळण्यासाठी पुरेसं होतं. मी रागाने त्याची कॉलर पकडली. मी म्हणालो, ती माझ्या बहिणीसारखी आहे, तू असा विचारही कसा केलास? आणि मी काही अनोळखी नाही. त्याने त्याची कॉलर माझ्या हातातून सोडवली आणि म्हणाला, ती तुझी सख्खी बहीण नाही. तिचे वडील कोणीतरी दुसरेच होते आणि तिची आई देखील दुसरी कोणीतरी होती आणि तुमचे पालक देखील वेगवेगळे होते. तुमच्या दोघांमध्ये रक्ताचं नातं नाही. तू तिच्याशी लग्न करू शकतो आणि हाच एकमेव मार्ग आहे ज्यामुळे तू सर्व प्रॉपर्टीचा मालक होऊ शकतो. हे ऐकून मी शांत झालो. माझा मित्र तिथून निघून गेला आणि मी आश्चर्यचकित झालो. पण जेव्हा जेव्हा मी सुनैनाशी लग्न करण्याचा विचार करत होतो तेव्हा माझं मन थरथरत होतं. मी तिच्याशी लग्न कसं करू हे शक्य नव्हतं, पण हेही योग्यच होतं. मी ज्याच्याशी सुनैनाचं लग्न करेल तो कोट्यावधींचं संपत्ती बघेल आणि मला माझ्याच घरातून हाकलून लावेल. त्यामुळे मला असं वाटलं की हे सर्व करण्यात काहीच नुकसान नाही. मी दुसऱ्याच दिवशी माझ्या मित्राला सांगितलं, तू बरोबर आहेस. मी वकिलांशीही बोललो. त्यांना माझ्या आणि सुनैनाच्या नात्याबद्दल सर्व काही माहीत आहे. म्हणून ते म्हणाले, ठीक आहे, पण तुला तुझ्या वडिलांचं मृत्यूपत्र लक्षात आहे ना? तू पुन्हा लग्न करू शकत नाहीस आणि तू सुनैनाला सोडू पण शकत नाहीस. अशावेळी तुझ्यापासून सर्व काही हिरावून घेतलं जाईल. सुनैना माझ्या घशात अडकलेला काटा होती. माझ्या वडिलांनी माझ्यासाठी जे काटे टाकले होते ते मी विसरलो होतो. सध्या चांगले पैसे मिळावेत आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा म्हणून मला सुनैनासोबत लग्न करायचं होतं. मी जर सेटल झालो असतो तर काहीच प्रॉब्लेम नव्हता. मी सुनैनाला सोडलं असतं तरी काय फरक पडला असता. मी सुनैनाशी लग्न केलं. त्या वेळीला लग्नाबद्दल काहीच माहिती नव्हतं. ती फक्त आमच्या लग्नाच्या वेळी खेळण्यात मग्न होती. नंतर मी वकिलांकडे चांगल्या रकमेची मागणी केली जी मला मिळाली आणि मग त्या पैशातून मी स्वतःचा एक छोटासा कपड्यांचा कारखाना काढला आणि काम करू लागलो. पण खरी अडचण ही होती की सुनैनाच्या हाताखाली मोलकरीण नव्हती. मोलकरीण रात्रंदिवस माझ्या घरी राहायला तयार नव्हती. ती म्हणते की सुनैना एक वेडी मुलगी आहे, ती वेडी झाली आहे आणि तिच्या हातात आहे ते आम्हाला ती मारायला सुरुवात करते. ती आम्हाला एक दिवस विजा पोहोचवेल. दिवसा घरकामासाठी आमची मोलकरीण करून करून फक्त जेवण बनवायची आणि ती गेल्यावर मी घराला बाहेरून कुलूप लावून दुकानावर निघून जायचो. सुनैना आत एकटी कशी राहील याची मला काळजी नव्हती. हे माझ्या लक्षातही येत नव्हतं की ती एक वेडी आहे आणि ती स्वतःला इजाही करून घेऊ शकते. जेव्हा मी घरी परतायचो तेव्हा सगळं घर विखुरलेलं असायचं.
सुनैना काही खायला घ्यायची आणि बाकीचं जमिनीवर पडलेलं दिसायचं आणि ती खेळण्यांशीच खेळत असायची. मला बघून ती माझ्याकडे यायची आणि म्हणायची, राजदादा, माझं चॉकलेट घेऊन आलास का? मी खिशातून चॉकलेट काढून तिला द्यायचो. घरची अस्ताव्यस्त अवस्था पाहून मला सुनैनाचा अतिशय राग यायला लागला. आता मी तिला शिव्या देऊ लागलो. मी थकून घरी पोहोचायचो आणि तिने घराची केलेली अवस्था बघून मला सुनैनाचा गळा दाबावासा वाटला. एकदा माझी मर्यादाच संपली होती. घरात शिरल्यावर मला गॅसचा वास यायला लागला आणि सुनैनाने गॅस सिलेंडर उघडला हे समजायला मला वेळ लागला नाही. मी पटकन घराच्या सर्व खिडक्या आणि दरवाजे उघडले. सोबतच लाईटचे स्विचसुद्धा बंद केले आणि सुनैनाला ओढत किचनमधून बाहेर काढलं. तिला सोफ्यावर बसवलं आणि तिच्या गालावर जोरात चापट मारली. ती चापट इतकी जोरात होती की माझ्या बोटात घातलेली अंगठी तिच्या गालावर आदळली आणि तिच्या गालातून रक्त वाहू लागलं. काही क्षण ती काहीच बोलू शकली नाही आणि नंतर थोड्या वेळाने ती खूप रडायला लागली. खूप वेळानंतर घरातून गॅसचा वास येणं बंद झालं होतं. तरीही मी तिला सोफ्यावरून उठू दिलं नाही आणि तिला परत परत मी प्रश्न विचारत होतो. सुनैना, तू सिलेंडर का उघडलंस? ती रडायला लागली आणि मला म्हणाली, मला भूक लागली होती आणि सर्व काही अन्न तिच्या हातून सांडलं होतं. मी स्वतः स्वयंपाक करायला स्वयंपाकघरात गेले होते, परंतु मला गॅस कसा पेटवायचा हेही कळत नव्हतं. त्या दिवशी मला समजलं होतं की सुनैनाला घरी एकटं सोडणं किती धोकादायक असू शकतं. पुन्हा त्या दिवसानंतर मी एक गोष्ट करू लागलो. मी अधूनमधून घरी 1-2 फेऱ्या मारायचो, पण सुनैनाला आत ठेवून कुलूप लावून जाणं ही माझी मजबुरी होती. एके रात्री मी गाढ झोपेत होतो, तेव्हा ढगांचा कर्कश आवाजाने माझे डोळे उघडले. पावसाच्या गोंगाटामुळे मला जाग आली. बाहेर खूप पाऊस पडत असल्याचं मला जाणवलं. त्यावेळी मुसळधार पाऊस पडत होता. भूकंप झाल्यासारखा माझ्या खोलीचा दरवाजा कोणीतरी ठोठावला. मी पटकन उठून दरवाजा उघडला. समोर सुनैना उभी होती. माझा मूड खराब झाला होता. तिचा चेहरा फिका पडला होता आणि ती खूप घाबरलेली दिसत होती. तिने मला पाहताच मला मिठी मारली आणि मी पूर्णपणे गोठलो. आता सुनैनासोबतचे माझे नाते बदललेले होते. सुनैनाच्या या कृतीवर माझ्या हृदयाचे ठोके विचित्रपणे धडधडू लागले. मला एका झटक्याने सुनैनाला माझ्यापासून दूर ढकलायचं होतं. मी रागाने सुनैनाला म्हणालो, सुनैना, हे काय करत आहेस? सुनैना म्हणू लागली, राजदादा, मला भीती वाटते. मी मागे सरकून म्हणालो, तू मला राजदादा म्हणू नकोस, मला राज म्हणून बोलव. पण सुनैना खूप घाबरली होती. तिला इतकं घाबरलेलं पाहून मी विचारलं, सुनैना, तू का घाबरतेस? ती अजूनही मला चिटकूनच होती. मी खूप प्रयत्न करून तिला स्वतःपासून वेगळं केलं होतं. ती पावसाला घाबरली होती. ती खूप थरथरत होती. तिची अवस्था अशी होती की तिचं काय होईल हे मलाही माहीत नाही. मी तिला माझ्या बेडवर झोपवलं. तिने माझा हात धरला. थोड्या वेळाने ती झोपली, पण मला झोप येत नव्हती. ती खूप सुंदर होती, यात शंकाच नाही. तिच्याकडे बघू नकोस म्हणून माझी नजर रूमभोवती फिरत राहिली आणि जेव्हा तिच्यावरती माझी नजर गेली, ती झोपेत असल्याचं पाहून मी माझा हात तिच्या हातातून काढला आणि मी जाऊन बाहेर हॉलमध्ये सोफ्यावरती आडवा झालो. बराच वेळ झोपण्याचा प्रयत्न केला, पण झोप येतच नव्हती. ती गाढ झोपी गेली होती. काही वेळाने मीही झोपी गेलो. त्या दिवसात माझ्या फॅक्टरीत एक मुलगी काम करू लागली. ती दिसायला खूप सुंदर होती. मला पण ती आवडू लागली. लवकरच आम्ही एकमेकांशी लग्न करण्याचा विचार देखील केला. मी तिला लगेच माझ्या घरी घेऊन आलो आणि तिला पाहून सुनैनाच्या कपाळावर आट्या पडल्या. मी भारावून गेलो होतो. ती म्हणाली, माझ्या घरी तुम्ही या मुलीला का आणला आहे? तुम्ही तिला बाहेर काढा. हे ऐकून सीमा माझ्याकडे बघू लागली आणि ती म्हणाली, राज, तू एक वेडी मुलगी का घरात ठेवली आहेस? मी म्हणालो, ही माझी मजबुरी आहे. आणि नंतर मी काहीही लपवलं नाही. सीमाला मी सर्व काही सांगितलं. सीमा म्हणू लागली, लवकरात लवकर तिच्यापासून सुटका करून घे. लग्नानंतर मी तिला अजिबात सहन करणार नाही. हे ऐकून मी गप्प बसलो. मी सीमाला आवडायला लागलो होतो. म्हणूनच मी प्रयत्न करत होतो माझे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं. म्हणूनच मी सुनैनापासून सुटका करून घेतली पाहिजे. नंतर सीमाने मला एक सल्ला दिला.
मी सुनैनाला स्लो पॉयझन द्यायला सुरुवात करावी. या वेड्या मुलीला पण जीव आहे का? तिच्यासाठी मरणंच बरं असेल. अशा प्रकारे माझ्या आयुष्यात अडचणी येतील. त्या अडचणी कमी करता आल्या असत्या आणि स्लो पॉयझनमुळे माझ्यावर कोणाचाही संशय येणार नाही. सीमाने दिलेला हा सल्ला मला देखील आवडला. मी सुनैनाच्या जेवणात स्लो पॉयझन मिसळून तिला द्यायला लागलो. कधीकधी आईस्क्रीममध्ये पावडर टाकून तिला मी द्यायचो आणि कधी मी तिच्या खाण्यात ते पावडर मिसळून तिला पावडर द्यायचो. मलाही ते विष प्राशन करून मरावं असं वाटायचं. असाच वेळ निघून जाऊ लागला. एकदा मी घरात गेलो तर सुनैनाच्या रडण्याचा मला आवाज ऐकायला आला, पण ती घरात कुठेच दिसली नाही. मी तिला आवाज दिला, पण ती समोर आलीच नाही. ती बहुधा तिच्याच खोलीत असावी, कारण तिचा रडण्याचा आवाज तिच्या खोलीच्या दिशेनेच येत होता. मी तिच्या खोलीचा दरवाजा उघडून खोलीच्या आत शिरलो, तेव्हा माझा जीवच गेला. ती एका कोपऱ्यात घाबरून बसलेली होती. तिला पाहून मला अतिशय लाज वाटली. तिचे कपडे फारच फाटलेले होते. तिच्या खोलीतील वस्तू संपूर्ण विखुरलेल्या होत्या. तिचे केसही विखुरलेले होते. तिचं रूप आणि तिची अवस्था पाहताच मला समजायला वेळ लागला नाही. नक्कीच तिच्यावर कोणीतरी जबरदस्ती केली आहे हे मला समजायला अजिबात वेळ लागला नाही. ती मला पाहून अतिशय घाबरली आणि ती मला म्हणाली, इथून निघून जा, मला मारू नका. मी पप्पांना तुमचं नाव सांगेन, तुम्ही मला खूप मारलं आहे, असं म्हणत ती ढसाढसा रडू लागली. पहिल्यांदाच तिला या अवस्थेत पाहून मला खूप वाईट वाटलं. जणू कोणीतरी माझं हृदय मुठीत धरलं आहे. मला कळत नाही तिच्या या अवस्थेला मी का स्वतःला जबाबदार धरलं होतं. मी बेडवर पडलेली चादर उचलली आणि सुनैनाच्या अंगावरती टाकली. मग तिच्याजवळ मी बसलो. मी सुनैनाला म्हणालो, सुनैना, माझ्या मागून घरात कोणीतरी आलं होतं का? सुनैना, कोण आलं होतं मला सांग. फक्त सुनैना, तू मला त्याचं नाव सांग. कोण होता तो माणूस कोण होता? मी त्याला नक्कीच शिक्षा देईल. त्या निष्पाप मुलीवर ज्या व्यक्तीने हे सर्व काही केलं होतं त्यामुळे ती अतिशय घाबरली होती. ती कधी नाही तर कधी हो मध्ये मान हलवू लागली होती. मी म्हणालो, मला सांग सुनैना, मी त्याला खूप मारेल. मग ती पुन्हा रडायला लागली आणि ती मला म्हणाली, माझ्या वडिलांना तुम्ही बोलवा, मला बाबांकडे जावं लागेल. मी म्हणालो, कोण आलं होतं घरात? तू मला स्पष्ट सांग, मी बाबांना घेऊन येतो. ती घरात एकटी असायची हे आम्ही राहतो त्या परिसरातील सर्व लोकांना माहीत होतं. जे कोणी असेल तो या लोकांपैकीच एक असेल. सुनैना मला म्हणू लागली, सकाळी दूध आणणारा आला होता ना राजदादा, त्यानं मला खूप मारलंय बघ. असं बोलून तिने तिचे फाटलेल्या कपड्यातून हातावर झालेल्या जखमा तिने मला दाखवल्या. तिचा चेहरा, तिचे हात खूप जखमी झाले होते. मला पहिल्यांदा तिची कीव आली. मी तिच्या केसांना प्रेमाने कुरवाळलं आणि तिच्या जखमांवरती मी औषध लावलं. मी सुनैनाला मिठी मारली. कदाचित तिला या आधाराची खूप गरज होती. मी तिला निवारा आणि सुरक्षिततेची भावना दिली. तिला होत असलेल्या वेदनांमुळे ती अतिशय रडू लागली. मी थोडंसं प्रेम आणि आधार दिल्याने ती माझ्या मिठीतच रडू लागली. ती म्हणाली, राजदादा, जेव्हा पप्पा होते ना तेव्हा कोणाचीच हिंमत नव्हती मला हात लावण्याची. आईच्या निधनानंतर मी रडले नाही, कारण माझे वडील माझ्यासोबत होते. पण नंतर माझे वडील आजारी पडू लागले, म्हणून त्यांनी मला डॉक्टरांच्या घरी सोडलं. राजदादा, ते डॉक्टरसुद्धा चांगले नाहीत. ते सुद्धा मला दररोज मारायचे. त्यांच्यासारखं या दूधवाल्याने आज मला खूप मारलं आहे. त्या डॉक्टरने माझे दोन्ही हात पाठीमागे बांधले होते. मी ओरडू नये म्हणून ते माझ्या तोंडात खूप कापूस घालायचे. ती मला सर्व काही सांगत माझ्या मिठीत रडत होती आणि हे सर्व ऐकून माझं हृदय जणू काही धडधड करायचंच विसरलं होतं. मी कधी विचारही केला नव्हता की माझ्या वडिलांच्या आजारपणात सुनैनाची काळजी कोण घेणार. असा प्रश्न मला पडलेलाच नव्हता, कारण मी लंडनला गेल्यावर सुनैनाच्या आईला टीबीचा आजार झाला होता आणि त्यांची प्रकृती इतकी बिघडली होती की त्यातच त्यांचा मृत्यू देखील झाला होता. तेव्हा माझे वडील सुनैनाची काळजी घ्यायचे आणि जेव्हा वडिलांचीही तब्येत बिघडली
तेव्हा सुनैनाला मानसिक रुग्णालयात त्यांनीच दाखल केलं होतं. नंतर मला आठवू लागलं की जेव्हा मी सुनैनाला आणायला डॉक्टरांकडे गेलो होतो तेव्हा ते अजिबात तयार नव्हते. सुनैनाला ते माझ्यासोबत पाठवायला तयार नव्हते, कारण ते सुनैनाचा छळ करायचे. सुनैना रात्री झोपतानासुद्धा खूप रडायची. कधी ती झोपेत घाबरायची, तर कधी ती रडत म्हणायची, माझ्याजवळ येऊ नकोस, मी पप्पाला तुझं नाव सांगेन आणि नंतर ते तुला खूप मारतील, असं ती सतत म्हणायची. मला आज पहिल्यांदा असं वाटलं होतं की मी त्या निरागस मुलीसोबत काय केलं आहे. हा खूप मोठा गुन्हा आहे. माझ्या सुखी आयुष्यासाठी मी तिला जीवे मारण्याचा मार्ग निवडला होता. आत्ता मला माझ्या वडिलांच्या मृत्यूपत्राचा अर्थ समजला होता. त्यांनी माझ्यावरती इतके बंधनं का ठेवले होते? अचानक मला माझ्या वडिलांनी लिहिलेलं एक पत्र आठवलं. ते पत्र मी न वाचता ड्रॉवरमध्ये ठेवून दिलं होतं. मी उठलो आणि कपाटातले ड्रॉवर उघडून मृत्यूपत्रासोबत असलेलं पत्र मी उघडलं. तेव्हा माझ्या वडिलांनी मला हात जोडून विनंती केली होती, राज, तू सुनैनाशी लग्न करून तिला सुरक्षा दे, कारण माझा तुझ्यापेक्षा इतर कोणावरही विश्वास नाही. तू सुनैनाला आश्रय दे. हे शक्य आहे की कोणीतरी सुनैनाशी तिच्या प्रॉपर्टीच्या लोभापायी लग्नसुद्धा करेल, परंतु तो आपलेपणा, ते प्रेम आणि लक्ष तिला तो देऊ शकणार नाही. सुनैना ही माझी खरी मुलगी नाही, पण मी तिला नेहमीच माझी मुलगी म्हणूनच वाढवलं आहे. तिच्या आईला मी एक वचन मरताना दिलं होतं. मी तिला सांगितलं होतं की मी सुनैनाला कधीही एकटं सोडणार नाही. मी आजारी असताना सुनैनाची काळजी घेण्याचा प्रश्न मला खूप भेडसावू लागला. आजारी असल्याने मी एकटा सुनैनाची काळजी घेऊ शकलो नाही. आणि नंतर मग मी तुला अनेकदा फोन केला. त्यावेळी तू भारतात परत ये, परंतु तुला सुट्टी नाही मिळणार असं तू मला सतत सांगत होतास. प्रत्येक वेळी माझ्या बोलण्याकडे तू दुर्लक्ष केलंस. तुझी वाट पाहत मी मरणाच्या उंबरठ्यावर उभा आहे. सुनैनाचं या जगात कोणी देखील नाही. मी मरणार आहे. तुला वाईट वाटेल मी लिहिलेलं मृत्यूपत्र वाचून. ते मी आधी लिहितोय, पण माझं हे पत्र वाचून तुला माझी इच्छा समजेल. सुनैनासोबत लग्न कर, तिला संरक्षण दे आणि आयुष्यभर तिला साथ दे. सुनैना अजूनही लहान आहे आणि तिच्या वयानुसार लहान मुलांसारखं ती चुकीचं वागते. पण तू पुढे जाऊन तिचे चांगल्या डॉक्टरांकडून उपचार करून घेशील तर ती बरी होऊ शकते. मी स्वतः तिच्यावर उपचार केले असते, पण माझ्या आयुष्याने मला तेवढा वेळ दिलाच नाही. मी हात जोडून तुला विनवणी करत आहे, सुनैनाची तू काळजी घे. हीच तिच्या मरणाऱ्या वडिलांची शेवटची इच्छा आहे. तू हे स्वीकार. मी पत्र परत ठेवलं. सुनैना अजूनही झोपलेलीच होती, पण झोपेतही ती खूप थरथर कापत होती. तिला झालेला त्रास लहान नव्हता. मी स्वतःला अपराधी समजत होतो. जेव्हा माझे वडील आजारी होते त्यांच्या कुटुंबातील कोणीतरी सुनैनाची काळजी घेतली असती, परंतु आमच्या घरात माझ्याशिवाय कोणीही नव्हतं. म्हणूनच मला मदतीची गरज भासल्याने वारंवार ते फोन करायचे, पण रजा न मिळाल्याने मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचो. परंतु सुनैनासोबत एवढा मोठा गुन्हा घडेल हे मला देखील माहीत नव्हतं. मीच पप्पांना सुनैनाला मानसिक रुग्णालयात दाखल करायला भाग पाडलं. मी वेळेवर घरी आलो असतो तर सुनैनासोबत हे सर्व घडलं नसतं. सकाळी दूधवाला दूध द्यायला आला तेव्हा मी त्याचा चांगलाच पाहुणचार केला आणि त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं. आणि हे पाहून सुनैना खूप खुश झाली आणि ती मला म्हणाली, राजदादा, त्याला मार, अजून मार. त्याने मला खूप मारला आहे. त्याला मारहाण केल्यानंतर मी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. रात्री जेव्हा मला सुनैनाला खाऊ घालण्यासाठी सूप तयार करायचं होतं तेव्हा सुनैना मला म्हणाली, राजदादा, आज त्यात पावडर टाकणार नाही आहेस का? तिच्या बोलण्याने मला आतून हादरवलं. सुनैनाच्या बालिशपणाचा फायदा घेऊन मी ते तिच्यापासून लपवून ठेवलं होतं. तिच्या जेवणात मी स्लो पॉयझन टाकत होतो. खरं तर मी तिच्या खाण्यापिण्याच्या पदार्थात थोडी थोडी ती पावडर टाकायचो, कारण ती वेडी आहे आणि तिला हे काहीही समजणार नाही हे मला ठाऊक होतं. आणि आज जेव्हा ती असं बोलली तेव्हा मला स्वतःकडे बघता येत नव्हतं. मी आतून हादरलो. सुनैना म्हणू लागली की तुला पण मला मारायचं आहे का? तिचं बोलणं ऐकून मी अचानक तिच्याकडे पाहिलं. तिला हे कसं कळलं? ती म्हणू लागली
की मला बाकी सगळ्यांपेक्षा पप्पाच जास्त आवडतात. मला माहीत आहे ती पावडर खाऊन मी मरेल. त्या दिवशी तुझी मैत्रीण तुला जे सांगत होती ते मी ऐकलं होतं. कदाचित माझं आणि सीमाचं बोलणं ऐकून तिला सगळं काही समजलं असेल. मी तिच्या जेवणात विष देत आहे ते. हे तिला कळलं असतं तर ती विष का खात होती? तिच्या निरागसतेने माझं मन खूप रडलं होतं. मग ती म्हणाली, मला विष देऊ नकोस दादा. तुझ्या मैत्रिणीला तू वधू बनव तुझी. मला माझ्या वडिलांकडे सोड. मला पप्पांकडे जायचं आहे. मी सुनैनाला काहीच उत्तर दिलं नाही. मी फक्त तिला खाऊ घालत राहिलो. दुसऱ्या दिवशी मी सीमाला फोन करून सांगितलं की मी तुझ्याशी लग्न करू शकणार नाही. हे बोलून मी फोन बंद करून टाकला होता. आता मला सुनैनावरती उपचार करायचे होते आणि माझ्या लक्षात आलं होतं की ती प्रत्येक गोष्ट प्रेमाने मान्य करायची. माझ्याकडून थोडं लक्ष जास्त दिल्यानंतर ती पूर्वीपेक्षा खूप बरी झाली होती. ती आता घर स्वच्छ ठेवू लागली. माझी अनेक छोटी मोठी कामंही तीच करत असे. जिथे औषध चालत नाही तिथे प्रेम काम करतं. माझ्या प्रेमामुळे सुनैना चांगली होऊ लागली. मी माझा व्यवसाय माझ्या मॅनेजरकडे सोपवला आणि मी सुनैनाला लंडनला घेऊन गेलो आणि तिथे सुनैनाला एका चांगल्या डॉक्टरांकडून तपासलं आणि सुनैनाचे उपचार सुरू झाले. हळूहळू सुनैना बरी होऊ लागली. तिला आमच्या नात्याबद्दल पण आता समजू लागलं. मी तिला पप्पांबद्दल पण सांगितलं. तेव्हा ती पहिल्यांदा खूप रडली होती, परंतु लवकरच ती शांत झाली. आता ती मला राजदादा नाही तर फक्त राज म्हणायची, कारण तिला आमचं नातं समजलं होतं. पूर्ण 6 महिन्यांनी जेव्हा मी लंडनहून घरी पोहोचलो तोपर्यंत सुनैना पूर्णपणे बरी झाली होती आणि या 6 महिन्यात तिची काळजी घेताना मी सुनैनाच्या प्रेमात पूर्णपणे बुडून गेलो होतो. आणि सुनैनासुद्धा माझ्याशिवाय कुठेच एक क्षणसुद्धा राहत नसे. ती नेहमी माझ्यासोबतच राहायची आणि मला सांगायची, मला सोडून जाऊ नकोस राज, नाहीतर मी मरून जाईल. मी सुद्धा सुनैनाला वचन दिलं होतं की मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. मी आणि सुनैना रूममध्ये गेल्यावर रूमची सजावट बघून सुनैनाला धक्का बसला आणि दुसऱ्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर लाजेची लाली पसरली. मी माझ्या मित्राला भारतात परत येण्याअगोदर येण्याबद्दल कळवलं होतं आणि त्याला काय करायचं आहे ते समजावून सांगितलं होतं. आमच्या लग्नाला 8 महिने होत आले होते आणि आजपर्यंत मी सुनैनाला स्पर्श देखील केला नव्हता. सुनैना पूर्णपणे बरी झाली होती आणि आता आजची रात्र आमचीच होती. लग्नानंतरची आमची पहिलीच रात्र होती. माझ्या मित्राने सर्व तयारी केली होती आणि आम्ही रूममध्ये प्रवेश करताच गुलाबांचा सुगंध आणि सजलेली रूम पाहून सुनैनाला धक्काच बसला. तिच्या चेहऱ्यावरची लाजेची लाली आणि झुकणाऱ्या पापण्यांमुळे माझे हृदय नियंत्रणाबाहेर गेले. मी सुनैनाला माझ्या हाताने पकडून बेडवरती बसवलं. मी सुनैनाला म्हणालो, आजची रात्र आपल्या आयुष्याची नवी सुरुवात आहे. याआधी जे काही घडलं त्याचा मी गुन्हेगार आहे. मला आशा आहे तू मला माफ करशील. सुनैना म्हणाली, राज, मी तुला खूप अगोदरच माफ केला आहे आणि तुला माझ्या मनापासून मी स्वीकारला आहे. त्यानंतर मी सुनैनाला आर आणि यस कोरलेली सोन्याची साखळी गिफ्ट दिली होती. ती मी खास सुनैनासाठीच बनवली होती आणि हे गिफ्ट मिळाल्यावर सुनैनाच्या डोळ्यात आनंद अश्रू आले आणि तिने आनंदाने मला मिठी मारली. ही रात्र आमच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय रात्र होती. भविष्यात आमचं आयुष्य खूप सुंदर होणार होतं. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. आभारी आहोत.